विदर्भातल्या काही महिलांनी मुंबई गाठलेली आहे। मुंबई पाहून या शेतमजूर महिला भारावून गेल्याचं दिसलंय। या शेतमजूर महिलांनी राज ठाकरेंची भेटही घेतलेली आहे। मुंबईला एक ऐतिहासिक वारसा प्राप्त झालेला आहे आणि ही मुंबई बघण्यासाठी देशात विदेशातून लोक येत असतात। ही मुंबई बघण्यासाठी महाराष्ट्रातनं देखील यवतमाळ, विदर्भ या भागातनं काही महिला ज्या आहेत त्या इथे आलेल्या आहेत। एकल महिला असल्यास महेश भाऊ पवार यांनी आम्हाला सर्व महिलांना जीवाची मुंबई करण्यासाठी आम्हाला इथपर्यंत आणलं आहे। तर पहिले समुद्र बोटमध्ये पण फिरलो, त्यानंतर किल्ला पण बघितला, त्यानंतर जेवण पण खूप चांगलं केलं। नंतर आमदार निवास कडे गेलो, तिथे आपल्या भारतीय आमदार त्यांना भेटलो। त्याच्यानंतर आमची साडी चोडी पण झाली। आमच्या मनात एकच प्रश्न आहे का आम्हाला जे निराधार मिळतात तर ते 1500नं काही आमचं होत नाही, तर आमचं अजून त्याच्यात वाढ द्यावा। आमचा सन्मान केला त्यांनी, कधी कोणी नाही केला एवढा आमचा सन्मान केला। साडी चोळी दिली, स्पॉन्सर केला आणि आमची अक्षरशः आरती ओवाळली। एकल महिलांची आरती ओवाळणं काही हे नाही आहे। आम्हाला एवढा आनंद झाला का खूप असं आम्ही सांगू शकत नाही। आम्ही जिथे गेलो तिथे सगळीकडे आमची व्यवस्था केली, आरती ओवाळली। कधी कोणी ओवाळत नाही। पतीच्या निधनानंतर नाही का समाज आम्हाला नाही का एकल महिला म्हणून पाहत असते ना, तर इथं आल्यानंतर माहीत झालं का बा आमचा पण काही मान सन्मान आहे। सगळ्यांनी आम्हाला मान सन्मान दिला। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।